नमस्कार माझ्या लहानग्या मित्रांनो. आज आपण एक भन्नाट, मजेदार आणि शिकवण देणारी गोष्ट ऐकणार आहोत. ही आहे एका लहानशा पण धैर्यवान कासवाची गोष्ट, बंटी कासव आणि धैर्याची शर्यत. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? वेगवान असणं म्हणजेच जिंकणं असतं का? की मग चिकाटी आणि संयम हाच खरा यशाचा मार्ग आहे? आजची गोष्ट हाच प्रश्न आपल्याला समजावून देणार आहे. जंगलात सगळे प्राणी हसतखेळत राहतात, पण एकदा मोठी शर्यत लागते आणि त्यातून आपल्याला मिळते धैर्य, आत्मविश्वास आणि हार मानण्याची एक मोठी शिकवण. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया. बंटी कासव आणि धैर्याची शर्यत. एका मोठ्या तलावाजवळ खूप प्राणी राहत होते. रोज सगळे खेळायचे, शर्यती लावायचे. बंटी नावाचं कासव मात्र शांतपणे बसायचं. तो संथ होता, त्यामुळे कुणालाच वाटत नव्हतं की बंटी काही स्पर्धेत जिंकेल. एके दिवशी जंगलात मोठी शर्यत ठरली. शर्यत होती तलावापासून डोंगराच्या पायथ्यापर्यंत. सगळे प्राणी आनंदाने तयारी करू लागले. टिंकू माकड, गोडू हरणी, बुजू हत्ती सगळ्यांनी नाव नोंदवलं. बंटी कासवही धैर्य करून म्हणाला, मी सुद्धा भाग घेईन. सगळे हसले. अरे बंटी, तू इतका संथ, तुला काय शर्यत जमणार आहे? पण बंटी शांतपणे म्हणाला, मी वेगाने नाही धावणार, पण थांबणारही नाही. हाच माझा निर्धार आहे. शर्यत सुरू झाली. सुरुवातीला गोडू हरणी झपाट्याने पळाली. टिंकू माकड झाडावरून झाडावर उड्या मारू लागला. बुजू हत्ती मोठ्या पावलांनी पुढे गेला. बंटी मात्र सावकाश चालत होता. सगळ्यांना वाटलं हा शेवटचा येणार. पण मध्येच काय झालं? गोडू हरणी दमून बसली. टिंकू माकड खोड्या काढत वेळ घालवू लागला. बुजू हत्तीला तहान लागली, तो पाण्याजवळ थांबला. पण बंटी कासव थांबलं नाही. त्याचं ब्रीद हळू पण सतत पुढेच जायचं. हळूहळू, पावलोपाऊल टाकत बंटी डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला. आणि काय आश्चर्य, बंटी शर्यतीत पहिला आला. सगळे प्राणी थक्क झाले. ते म्हणाले, अरे वा बंटी, आम्ही सगळे वेगवान असूनही हरलो, पण तू जिंकलास. कसं काय? बंटी हसून म्हणाला, वेग महत्वाचा नाही, चिकाटी आणि सातत्य महत्वाचं असतं. वाह, किती सुंदर गोष्ट होती ही, नाही का मित्रांनो? बंटी संथ होतं, पण त्याने हार मानली नाही. सगळे थकले, थांबले. पण बंटी चालतच राहिलं आणि म्हणूनच तो शर्यतीचा विजेता ठरला. या गोष्टीतून आपण काय शिकलो? पहिलं म्हणजे हार मानली नाही तर यश आपल्याला मिळेच. दुसरं म्हणजे वेग किंवा ताकद महत्वाची नाही, सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्न हेच खरं बळ आहे. आणि तिसरं म्हणजे इतर कितीही हसले तरी आपल्या ध्येयावर विश्वास ठेवला तर आपण नक्की जिंकतो. मग मित्रांनो, तुम्ही पण वचन द्या, शाळेत, खेळात किंवा आयुष्यात कुठेही हार मानायची नाही. हळू का होईना, पण थांबायचं नाही. जर तुम्हाला बंटी कासव आणि धैर्याची शर्यत ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अजून खूप सारी मजेदार गोष्टी आपल्याकडे येणार आहे. पुन्हा भेटू पुढच्या धमाल गोष्टीत.